नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खाल्ली जाणारी आणि अतिशय पौष्टिक असणारी अशी ही तिळाची चिक्की. तर त्याच्यासाठी हा मी पाव किलो आणि वाटीने 2 वाटी तीळ घेतलेला आहे. हा पॉलिश केलेला तीळ नाही आहे. तर त्याच्यासाठी मी हे 2.5 वाटी गूळ घेतला आहे, थोडीशी जायफळ पूड घेतली आहे, चिमूटभर मीठ घेतलं आहे, वेलची पूड घेतली आहे आणि हे तूप घेतलेलं आहे आणि 2 चमचे पाणी. तर मी काय करते, सर्वात प्रथम हे तीळ जे आहे ते मी भाजून घेते. तर हे तीळ जे आहेत ना, मंद गॅसवर सतत ढवळत हलवत राहायचे, नाहीतर ते काय होतात, खाली करपण्याची शक्यता असते. ते 1-3-4 मिनिटात पूर्णपणे भाजले जातात. आता हे होत आले आहेत. जे अजून ते पूर्णपणे ब्राऊन कलर झालेला नाही आहे, म्हणजे थोडेफार भाजायचे आहेत. 1-2 मिनिटात ते चांगले भाजले जातील. असे तडतडतात म्हणजे समजायचे आपले तीळ भाजत आलेले आहेत आणि त्याचा कलर पण चेंज होत आला आहे. असे सतत ढवळत राहायचे. तर आता आपले तीळ हे भाजत आलेले आहेत, तर ते मी काढून घेते. तर आता आपले हे तीळ भाजून झालेले आहेत, तर मी ते ताटामध्ये काढून घेते. तर आता मी तीळ काढून घेतले आहेत. तर त्याच पॅनमध्ये मी हे 1 चमचा तूप घालते आणि त्याच तुपावर मी हा 2.5 वाटी जो गूळ आहे तो घालते, कारण आपल्याला पाक करायचा आहे. आणि त्यावरती हे 2 चमचे पाणी घालते. तर हा गूळसुद्धा सतत ढवळत राहायचा पाक करायला. तर आपल्या गुळाचा पाक तयार होतो आहे. तर तोपर्यंत काय करायचं, हा एक ट्रे घेतला आहे. मग त्या ट्रेला ना तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे ह्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं पूर्णपणे. आणि हा पाक जो आहे तो आपण सतत ढवळत राहायचा, नाही तर तो खालती करपू शकतो. तर आता आपला हा पाक ना होत आला आहे, पण अजून तो झालेला नाही आहे. पण ह्या स्टेजला तो सतत ढवळत राहायचा. तर आपला पाक कसा झाला की नाही हा कसा चेक करायचा, तर काय करायचं, हे मिश्रण पाण्यात टाकून बघायचं. जर ह्याची गोळी होत असेल, हे बघा, ही जर अशी गोळी होत असेल तर समजायचं आपला पाक झाला आहे. तर आपला पण हा पाक होत आला आहे, तरी पण मी अजून एक अर्धा मिनिट त्याला चांगलं शिजू देते. जर तो पाक जर पाण्यात विरघळला तर समजायचं की आपला पाक झालेला नाही आहे. तर आता आपला हा पाक होत आलेला आहे. तर हे मिश्रण असं पाण्यात टाकून बघायचं. जर त्याची गोळी होत असेल, तो एकत्र होत असेल, तर समजायचं आपला पाक झालेला आहे. तर आता आपला हा पाक व्यवस्थित झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी हे जे तीळ आहेत ते मी टाकून घेते. आणि सतत हलवत राहायचं. तर त्याच्यामध्ये आता हे मी चिमूटभर मीठ टाकते आहे. मीठ कशाला, तर आपला गूळ जर समजा कमी जास्त झाला तर बॅलन्स होण्यासाठी. ही जायफळ पूड टाकते आणि ही वेलची पावडर टाकते. तुम्ही काही टाकलं नाही तरी चालू शकतं, नुसतं गूळ आणि तीळ असले तरी आपली चिक्की होऊ शकते. काही टाकायची गरज नाही. तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता आपली ही चिक्की तयार होत आली आहे. आपलं हे मिश्रण एकत्र होत आलं आहे. आता आपली ही चिक्की झाली, तर मी ती ह्या ट्रेमध्ये काढून घेते.
ट्रेमध्ये मी काढून घेते. तसंच मी थोडीशी या प्लेटमध्ये पण काढून घेते. तर ही ना गरम असतानाच अशी पूर्ण ट्रेला पसरून घ्यायची, कारण ती खूप गरम असते. हाताच्या साहाय्याने केलं तर आपला हात भाजण्याची शक्यता असते. तर मी थोडी ही ह्या प्लेटमध्ये सुद्धा काढली आहे. तर पूर्ण मी ही अशी ह्या प्लेटला गोल पसरून घेते. त्या प्रकारे हे चिक्कीचं मिश्रण मी ट्रेमध्ये पसरून घेतलं आहे. तर त्याच्या आता मी वड्या कापून घेते. तर तिळाच्या वड्या मी ह्या अशा कापून घेतलेल्या आहेत. तर अशा या छानपैकी तिळाच्या वड्या होतात. तर अशा प्रकारे ह्या अतिशय खुसखुशीत अशा तिळाच्या वड्या झालेल्या आहेत. तर ह्या कसं गुळामध्ये आयन असतं, तिळामध्ये कॅल्शियम प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे या हिवाळ्यात तर नक्कीच खाव्यात. हे बघा, एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. अतिशय खुसखुशीत अशी झालेली आहे.